राखड देशा कणकर देशा दगडांच्या देशा गडकिल्ल्यांच्या देशा खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची साक्ष देणारे महाराष्ट्रातील 12 म्हणजे महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूमधील 1 किल्ला अशा 12 किल्ल्यांची खरं तर युनेस्कोने जे आहे ते जागतिक वारसा यादीमध्ये या गडकिल्ल्यांना स्थान मिळालं आहे। आणि यामुळे खरं तर आपण बघू शकतो की पुण्यातील जे भाजपा आहे भाजपाच्या वतीने लाल महालाच्या समोर जे आहे तो जल्लोष साजरा केला जातो। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे किल्ले आहेत ते फक्त शौर्याची साक्ष देणारे नसून ते स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे आणि आज खऱ्या अर्थानं ते पुणेकरांसाठी नव्हे तर संबंध भारतीयांसाठी हा एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे। आणि हाच अभिमानाचा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी सध्या पुण्यातील लाल महालाच्या समोर जे आहे ते भाजपाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात खरं तर आमदार हेमंत रासने सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। खरं तर आनंदोत्सव साजरा करतायत। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेले जे 12 किल्ले आहेत ते आज जागतिक वारसा यादीत त्यांना स्थान मिळालं आहे। काय मनात भावना आहेत? आज ज्या वास्तूत आपण उभं आहोत ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली वास्तू आहे। सोन्याचा नांगर इथं फिरवून ह्या नगरीची निर्मिती जिजाऊ माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती। हिंदवी स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं, ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्याचं महत्त्व समजून दिलं, ज्यांनी आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याचं स्मरण दिलं, ज्या छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर आज आपल्याला कुठलाही संकट असो त्या संकटावर मात करण्याची शक्ती आपोआप आपल्यात निर्माण होते। अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील 12 किल्ले, त्यात 11 महाराष्ट्रातील व 1 आंध्र प्रदेशमधील या 12 किल्ल्यांचा समावेश जगातील युनेस्को या जागतिक जे आपलं व्यासपीठ आहे त्या जागतिक शैक्षणिक वैज्ञानिक संस्कृतीचा वारसा जपणारं जे व्यासपीठ आहे त्या ठिकाणी त्याचा समावेश झालेला आहे। आणि तमाम हिंदुस्थानातील जो हिंदू नागरिक आहे, जो भारतीय नागरिक आहे त्या सर्वांचा आनंद द्विगुणित झालेला आहे। आणि हा आनंद साजरा करण्याकरता कसबा मतदारसंघामध्ये जो योगायोगाने छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हे शहर आहे त्या शहरामध्ये आज या मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्व शिवप्रेमींच्या माध्यमातून आज आपण तो साजरा करत आहोत। तर पुण्यातील राजगड असेल, शिवनेरी असेल, त्याचबरोबर ती लोहगड या 3 किल्ल्यांचा खरं तर यामध्ये समावेश आहे। आणखी बाकीचेच किल्ले पण समावेश होण्यासाठी खरं तर काय मनात भावना असेल किंवा हे पण बाकीचे किल्ले पण समावेश व्हावेत? नाही, आज आपण बघितलं तर प्रत्येक जो महाराजांचा किल्ला आहे त्या किल्ल्याला इतिहास आहे, त्याला त्याच्याकरता समर्पित भावनेने दिलेलं बलिदान आहे। आपल्या स्वातंत्र्याकरता लढणाऱ्या प्रत्येक मावळ्याच्या ताकदीने खूप छान वाटतं। शिवनेरी असू दे किंवा बाकी सगळे किल्ले देखील यात समाविष्ट करण्यात आपण बघू शकतो। खरं तर भाजपच्या वतीनं सध्या लाल किल्ल्याच्या समोर जे आहे ते लाल महालाच्या समोर जे आहे ते आनंदोत्सव साजरा करत खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत फक्त शौर्याची आणि पराक्रमाची साक्ष देणारे नसून खरं तर ते एक स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे। आणि याचा आनंदोत्सव खरं तर सर्व पुणेकरांसमोर संबंध भारतवासियांना होत आहे याचाच प्रचिती सध्या आपल्याला पुण्यामध्ये लाल महालाच्या समोर येत आहे। खरं तर आतषबाजी असेल किंवा ढोल ताशेचे नजारे असेल या ठिकाणी हे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।